राम म्हणता रामच. काय म्हणायचे फक्त आपल्याला? राम 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 राम. अंतकरणापासून शुद्ध भावानं, शुद्ध श्रद्धेनं, शुद्ध विश्वासानं राम नामाचं चिंतन. वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करत असताना दोन शब्दाचं विशेष चिंतन करा. एक, दोन शब्दाचं विशेष चिंतन. एक विश्वास आणि दोन अनुभव. ज्याला विश्वास ठेवला त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आमच्या वचनावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवला तर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्या. म्हणून काका, आई आज तुकोबराय बोलतायत आणि त्यांच्या वचनावर आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. तरच आपल्याला अनुभव येईल. अन्यथा घरी झोपले काय आणि कीर्तनाला आले काय, काही बदल नाही. बरोबर आहे? विश्वासानेच अनुभव प्राप्त होतो. तुम्ही आमचं ऐका आणि माणसाने संतांचं ऐकावंच. ऐका, त्यांनी सांगितलं ना, राम मुखाने म्हणा. म्हणा असं नका विचारू, का म्हणा? तुमचं आम्ही काय ऐकायचं? आम्ही आमच्या सख्या बापाचं नाही ऐकत, तुमचं काय ऐकायचं? पण संत वचनावर आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे, आस्था पाहिजे, प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. एक वाक्य म्हणू, संत वाणीच माणसाला निर्दोष बनवत असते. हे लक्षात घ्या. आपल्याला पवित्र बनवते, आपल्याला देवापर्यंत पोहोचवते. हा संत वाणीचा अलौकिक चमत्कार आहे. हा अलौकिक चमत्कार आहे. पापातला पापी वाल्हा कोणी त्याला महर्षी वाल्मिक बनवते. हा संत वाणीचा चमत्कार नाही तर काय. बाबांनो, संतांचं आपण ऐकलं पाहिजे. फार कष्ट नाही. राम नामाचं सतत चिंतन करा, आपल्या रामापर्यंत पोहोचा. काका, या मुखाने राम नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? या मुखाने राम नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? शिव्या द्यायच्या, निंदा करायची, द्वेष करायचा, चेष्टा करायची. अरे हे मुख त्यासाठी दिलं नाही. कमल मुख राम भजन हो. खाया पिया सुख से सोया, सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया. नाहक जमाना खोया, नाहक जमाना खोया, खोया खोया. आऊट हात का मानव देह अल्लाह. आऊट हा, आऊट म्हणजे काय? क्रिकेट मध्ये असतं बघा, आऊट. तो आऊट इथे नाही आणायचा, हा, नाही तर तो आणाल इकडे. एखादा माणूसही असतो समाजामध्ये आऊट, त्यालाही इथे आणू नका, तो कीर्तन करू देणार नाही आपल्याला. पण इथला जो आऊट आहे ना, त्या आऊटला म्हणतात 3.5. आऊट म्हणजे 3.5. पूर्वी शाळेमध्ये आऊटकी पावकी निमकी शिकवली जायची. पाव एक पाव, पाव दोन्ही अर्धा, पाव त्रिक पाऊण, पाव चौकी 1 असं शिकवलं जायचं. आऊट म्हणजे 3.5. आऊट एक आऊट, आऊट 60, आऊट त्रिक 10.5, आऊट चौक 14, आऊट पंचे 17.5, आऊट सक 21, आऊट 24, आऊट 28, आऊट 30, आऊट 35. हा 3.5चा पाठ. आता फक्त एकच आहे, जॉनी जॉनी एस पप्पा. आईलाही समजत नाही, बाबालाही समजत नाही. असली शाळा झाली. पण पूर्वीचे आऊट म्हणजे 3.5. आपला हात मोजायचा, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपलं शरीर मोजा. 3.5 हाताचंच निघल. घरी जाऊन मोजा, जरा प्रचित तर घ्या. हो, 3.5 हाताचं शरीर दिलंय. पण हे मुख कशासाठी दिलंय? कमल मुख राम भजन. राम भजनासाठी मुख दिले. या मुखाने राम नामाचं चिंतन नाही करायचं तर आणखी काय करायचं? त्यासाठी मनुष्य जन्मात हे मुख आपल्याला दिले. साधू संतांनी आपल्याला समजवताना सांगितलं, बाबांनो, हे सगळे जे इंद्रिय हे देव जोडण्यासाठी दिलेले आहे. दिले इंद्रिय हातपाय का डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण बोल. पण काय करावं काका? कान संसाराचं ऐकून ऐकून आपल्याला सोडून गेले. आपले गुडघे दुखायला लागले म्हणजे पायाने सुद्धा आपला त्याग केला. आपल्याला चष्मा लागला म्हणजे डोळ्याने आपली साथ सोडली. म्हणजे आपल्याला डोळे सोडून चालले, आपल्याला गुडघे सोडून गेले, आपल्याला कान सोडून गेले. आणि एक दिवशी हे शरीर आपल्याला सोडावं. मग सावध होता कधी?
चालिले सोबती तरी का मानली निश्चित, तरी का मानली निश्चित, तरी का मानली निश्चित. चालिले सोबती तरी का मानली निश्चित, तरी का मानली निश्चित. चालिले सोबती तरी का मानली निश्चित, तरी का मानली निश्चित, तरी का मानली निश्चित. तरी आपण झोपलो. ऐका महाराज म्हणतात काका आपल्या मुलाने आपलं ऐकावं असं आपल्याला वाटतं का? बोला, आपल्या मुलाने आपलं ऐकावं असं आपल्याला वाटतं का? वाटतं ना बाबा? वाटतं. तुम्हाला आई तुमच्या मुलाने ऐकलं पाहिजे असं वाटतं? असं का? माझा स्वर कमी असं उंच गेला. आपल्या मुलाने आपलं ऐकावं असं आपल्याला वाटतं का? वाटतं. वाटतं ना? वाटतं. तुम्हाला आई बोला ना, तुमच्या मुलाने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटतं. मग आता मला सांगा माय बापू, आपल्या हाताने आपलं का ऐकू? आपल्या मुलाने ऐकावं असं वाटतं ना, मग आपल्या हाताने आपलं का ऐकू नये? आपल्या मुखाने आपलं का ऐकू नये? अरे पोरगा तर दूर आहे, मुख तर आपलं ना, हात तर आपले ना, पण आपलं कमलमुख राम नाही म्हणत. आपलं कमलमुख रविवार बुधवार आलं का वळ 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 वळच करत. अरे काय बाबा, कमलमुख त्यासाठी नाही दिले, कमलमुख राम भजन. जे जे नामी रत झाले, जे जे नामी रत झाले, जे जे नामी रत झाले, जे जे नामी रत झाले. जे जे नाम चिंतनात झाले भगवंताने त्यांचा उद्धारच केला. म्हणून बाबांनो, या मुखाला सांगा, आज्ञा करा, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान, माझ्या जावयाचे गुण, नाही माझ्या विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे असू, पहा विठोबाचे मुख, मनात येते धावगी राहे विठोबाचे बाळ. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू या सगळ्या इंद्रियांना कामाला लावा. सांगा त्यांना तुम्ही हे करा, हे करा, दुसरं काही करा. बाबांनो सावधान, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माझ्या, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोडसा गा. पण काय सांगितलंय? राम राम स्मरा आधी शतम व्याय भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरेत लक्षम व्याय दातव्यम कोटीं तत्त्वाहरी. 100 कामं सोडा, अगोदर जेवण करून घ्या. 1000 कामं सोडा, अगोदर स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा, अगोदर दान करून घ्या. आणि कोटी कामं सोडा, अगोदर देवाचं भजन करून घ्या. भजन करावं, याच देही घडी देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. देवाचं भजन करण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. देवी दिला देह, भजना गोमटा तो हा झाला फाटा बाधिकेचा.
हे मनुष्य जीवन हे त्यासाठी वापरा, त्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी मनुष्य जीवन मिळालं. म्हणून बाबांनो, देवाचं चिंतन आपण करा, हे त्यासाठी दिले. ऐका, रामायणातला सुंदर दृष्टांत देतो आणि पुढे चालू. काय झालं? रावणाने सीतामाईला पळवलं. न ने जामवंत हनुमंत सगळे एकत्र आले. जबाबदारी सीता मातेचा शोध घ्यायचा. हनुमंतरायाचं असं होतं, सुखात सगळ्याच्या मागे आणि दुःखात सगळ्याच्या पुढे असायचे. हा, जिथे कमी तिथे आम्ही, टेन्शन लेणे का मी आहे ना. कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण म्हणून पहा, मी आहे ना, बरीच कामं होतात त्याच्याने. असं म्हणावं एखाद्याला, मैं हूं ना, मी आहे ना, काय हरकत, असं म्हणा, खूप आनंद निर्माण होतो. समोरच्या व्यक्तीला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं. तसं हनुमंत सगळं होणार, सगळं मी आहे ना, टेन्शन काय होतं, मी आहे ना. रामप्रभूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, मी सीतामाईच्या शोधाला गेलो. स्वतःच्या बोटातली अंगठी काढली, हनुमंतराच्या हातात दिली, सीतामाईला दाखव आणि तिला ओळख दे आणि काही दिवसात आपण तिला घेऊन येऊ, माझा निरोप दे. अंगठी हातामध्ये घ्यावी, पण एखाद्या राक्षसाला मारताना मूठ सुटली तर अंगठी पडेल. बोटात घालावी तर स्वामींची मर्यादा भंग होईल. डाव्या हातात घेता येत नाही, डोक्यावर ठेवता येत नाही. आई, मला सांगा, तुम्ही नाकामध्ये जे परिधान करता त्याला काय म्हणता? नथ म्हणता. कानामध्ये जे परिधान करता त्याला काय म्हणता? बाळी म्हणता. हातामध्ये मंगळसूत्र, मग बांगड्या, आणि गळ्यामध्ये, म्हणजे तुम्ही नाकाला दागिना दिला, हाताला दागिना दिला, बोटाला दागिना दिला, गळ्याला दागिना दिला, आपल्या जिभेला एखादा दागिना द्या ना. बरेच न्यायाधीश रिटायर करावे लागतील बळजबरीने, तुमच्या बोलण्यानं सामान्य वाद होईल. म्हणजे आई, आपल्या जिभेला आपण कधी एखादा दागिना दिलेला नाही. सर्वांना सांगतो, हा दागिना सर्वांनी वापरा, हा जिभेसाठी. हनुमंतरायाने ती अंगठी जिभेवर ठेवली आणि हा संदेश दिला, राम नाम ही जीव का आभूषण है. संदेश काय दिला? राम नाम ही जीव का आभूषण आहे. जिभेचा खरा दागिना देवाचं भजन आहे. म्हणून आपण सर्वांनी भजन करावं. वेदशास्त्र भारी पाह्या सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हो. म्हणून बाबांनो, सर्वांनी देवाचं भजन करा, चिंतन करा, नामस्मरण करा. हा, ऐका ना, या राम नामाच्या सततच्या चिंतनाला आपण काय होऊ, एक क्षण असा येईल आपण काय होऊ, राम स्वरूप. काका, सर्वांना दृष्टांत माहिती, मी वेळ घेत नाही. आळी भिंगुरटीच्या चिंतनानं भिंगुरटी झाली, सगळ्यांना माहितीये. तुका म्हणे, आळी जिवे नुरे चिवे. आळी जर भिंगुरटीच्या चिंतनानं भिंगुरटी होते, तर राम नामाच्या चिंतनानं पण राम होणार नाही. हो बर का काका, खेळ खेळणाऱ्याला लोक खेळाडू म्हणतात हो, नाव त्याचं काही असू द्या, पण तो कोण आहे? कीर्तन करणाऱ्याला कीर्तनकार म्हणतात, नाव काही असू द्या, पारस महाराज असेल ना, तो काही असेल. मग खेळ खेळणारा खेळाडू होतो, कीर्तन करणारा कीर्तनकार होतो, प्रवास करणारा जर लगेच प्रवासी होतो, तर राम म्हणणारा राम का होणार? जरूर हो. तुम्ही म्हणा तर खरं, म्हणायचीच बोंब या. माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद,
सगळी ज्येष्ठ मांदियाळी महाराज. किती गोड गायन आहे. असं वाटतं कीर्तन थांबवावं, गायनच आहे की नाही? बरोबर आहे की नाही बाबा? मी जे बोलतो ते बघा मला सगळेजण म्हणतात. मग हे मंडळी एवढी उत्साहाने एवढा मला प्रोत्साहन देत आहेत गायन करून, याचं कारण काय असेल? त्यांची माझी आज जवळजवळ मला वाटतं पहिलीच भेट आहे. झाली असेल का मला स्मरणात नाही, पण महाराजांची माझी जवळजवळ पहिली भेट. मग तरी सुद्धा एवढं अंतकरणापासून का ग? त्याचं कारण सांगू. साध्या वळ्या स्वभावाची आजी पाटलीन काकूकडे गेली. म्हणजे काकी तुझं नवं कोरं पातळ दे मला नेसायला, गावात पांडुरंगाचा पालखी सोहळा, मला पालखी सोहळ्यात जायचं. आता पाटील काकू म्हणले घेऊन जाय बाई. घेतलं, पण पाटील काकू म्हणल्या जरा सांभाळून बसायचं, उठताना वगैरे नवं पातळ आहे. आता ही साधी बोळे स्वभावाची बाई, हिला जिथं बस म्हणलं तिथं बसायची. पातळ गुतल का फाटल का भरत तिला काही घेणं देणं, साधा बोळ. मग पाटील काकू तिच्या मागे चटई घेऊन फिरायची. आता थोडं आमच्या भाषेत होतं तिकडचं. पाटील काकूची मागे चटाईली फिरे. का बरं? ती बसायला लागली का पाटील काकू थांबवा का तू ना करता चटई टाकस हो बाई. ही आमनाकडली भाषा आहे, ऐराणी भाषा आहे. तुम्हाला कळावं म्हणून मी बोलतो लागतोय. म्हणजे ती बसायला लागली का पाटील ओ बाई थोडं थांब, तू ना करता चटई टाकस हो बाई, जा थोडं थांब. मग पाटील काकूतीन मागे चटई लोके म्हणे ओ बो देखा म्हातारी ना तोरा. पाटील काकूतीन मागे चटई नेसून फिरायची. आणि पाटील काकू चटई काबरली फिरायची की न पातळ खराब होऊ नये म्हणून. तसं हे पातळ या सगळ्या पाटलीन काकूंच. यासनी जर माझ्या नीट चटई टाकली तरच मग चांगलं काम. जर पातळ कथा फाटी गेली ठरलं, सर्वांची उपकारे महाराज कीर्तन करावं. खूप उपकार मनापासून अंतकरणापासून. माऊलीची लेकर आहेत, हा कुणीतरी आपला भाऊ आहे, आपलाच आहे, गुरुबंधू आहे, ही उदात्त भावना या आदर्शमय जीवन आहे महाराज. त्यांच्याकडे पाहून आपण जीवन असं गोड ही सगळी संत मंडळी. थोडा विनोद घडावा, तुमच्या झोपा मोडाव्या म्हणून मी मध्ये हा दृष्टांत सांगितला. तुम्हाला माझा प्रांत कळावा म्हणून बोललो. थोडा आहे मी कोणता भाग मधला शे ते समजलं पाहिजे ना. विठ्ठल राम नामाच्या सततच्या चिंतन आपण राम स्वरूप काका. राम नाम आपल्याला पवित्र करतं आणि शुद्ध शरीराला यम स्पर्श करू शकत. राम म्हणताना एक घडतं बघा काय. मनावर रा तोंड उघडलं आणि म म्हणा तोंड बंद होत. म्हणा राम राम. काही अक्षर होटाला होट चिटकतात आणि काही अक्षर होटापासून होट दूर. माय माय म्हणता ओटाले ओट भिडे, मावशीले माय म्हणता अंतर किती पडे. बहिणाबाई चौधरी खानदेश कन्या महान कवित्री. माय माय म्हणता जीव फिरे गरगरा, सासू सासू म्हणता जाई तोंडातून वारा. गोड कवी. प्रल्हाद केशवत्रेंनी प्रकाशन केलं बहिणाबाईंची गाणी. मिळालं तर जरूर घ्या. खूप गोड गोड काव्य त्यांच्या, खूप गोड गोड. निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणून, आखडला दानासाठी त्याले हात म्हणून. जिची माया गेली सरी, जिची माया गेली सरी तिले माय म्हणून, दुधावर आली बुरी तिले साय म्हणून. गोड काय तुम्ही वाचा कळेल आपल्याला. तर काका आपला मुद्दा चालला होता. राम म्हटलं की तोंड उघडतं, म म्हटलं की तोंड. ऐका ना, रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याति पातकम पुन्हा प्रवेशाभावीचे मकारस्तु कपाट. राम म्हटलं की शरीरातली पाप बाहेर जातात, ती पुन्हा मध्ये येऊ नये म्हणून मग हा काय करतो, तोंड बंद कपाट आपण. जसं कपाट आपण लावतो आणि बाहेरची वस्तू आत जात नाही, तसं तोंड बंद होतं म्हणजे बाहेरचं पाप पुन्हा मध्ये येत नाही. ही राम नामाची ताकद. म्हणून एकमेकांना भेटला तर रस्त्याने काय म्हणा, राम रामजी असं म्हणा.
हाय हॅलो नमस्ते तो हम भी समजते जी. जरा रामराम संस्कृती विसरू नका. एकमेकांना भेटल्या रस्त्याने काय म्हणा, रामराम म्हणा. तुम्ही म्हणाला महाराज ते माणसाचं राहतो, आमचं बायाचं काही सांगून जा. तर बायांनी राम म्हणून असं काही होत नाही. आपणही राम एकमेकांना भेटला तर काय म्हणा, रामराम ताई. पण आपण ते नाही म्हणत, तुही सुनबाई काय कर रे बाई, घेणं आणि ना देणं. आमच्याकडे म्हण आहे, लेणं देणं कंदीलला येणं. काय घेतो काय म्हणून नामच म्हणून. आता सर्वांना एकच विनंती आहे, सर्वांना एकच विनंती आहे. आपण सर्वांना माझी एक नंबरची विनंती आहे, रोज सकाळी एक माळा राम नामाची आणि रोज संध्याकाळी एक माळा राम नामाची. याच्या व्यतिरिक्त मला सांगा, राम नामाची माळा जपण्यासाठी, एक माळा जपण्यासाठी वेळ लागतो फक्त 3 मिनिटं. म्हणजे सकाळी 3 मिनिटं आणि संध्याकाळी 3 मिनिटं. 3 आणि 3 किती मिनिटं झाली, 6. दिवसातून आपण कमीत कमी 5 तास मोबाईल चालवतो कधी, म्हणजे 5 त्याच्यापेक्षा जास्त, पण आपण अंदाजे धरू किती, 5 तास. आणि 5 तासाची मिनिटं झाले 300 मिनिटं. 300 मिनिटं मोबाईलवर घालवणार आहे तुम्ही. आम्ही फक्त मी तुमच्याकडून किती मिनिटं मागतोय, 6 मिनिटं. द्याल का हो मला, द्याल ना, सांगू. जर तुम्ही हे केलं, एकच सांगतो, तुम्हा सगळ्यांचं कल्याण होईल. नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र. आरती घ्यायची शस्त्र, आरती घ्यायची शस्त्र. राम हा महामंत्र, अरे वा. राम हा महामंत्र. सर्व बाधा निवारी, सर्व बाधा निवारी. अंती हेची शस्त्र, राम हा महामंत्र सर्व बाबांनो. त्या ठिकाणी ते चालणार आहे म्हणून राम नामाचं सतत चिंतन आपण करा. राम नामाचं चिंतन एक क्षण असा येईल, आपण काय व्हाल, राम स्वरूप व्हाल. राम म्हणता रामाची होईल. एक क्षण असा येतो की आपण राम स्वरूप. म्हणून 300 मिनिटं मोबाईलवर घालणारे तुम्ही आम्ही फक्त किती मिनिटं द्यायचे, 6 मिनिटं. किती मिनिटं फक्त, 6 मिनिटं. 6 मिनिटं आपल्याकडून मागतो. मी नाही मागत हो, असं धरा तुकाराम महाराज मागतायत. अभंग कोणाचा आहे, म्हणजे पारस महाराजांनी सुद्धा सकाळी एक आणि संध्याकाळी एक माळा घेतली पाहिजे. त्यांनी तुकोबराचं ऐकावं. मी निमित्त त्याचा धनी आहे, पण खऱ्या अर्थाने या अभंगात कोण बोलतंय. आता मला सांगा, माझ्यासारखा सामान्य वारकरी तुमच्या घरी येऊ द्या आई, आणि मी जर तुम्हाला म्हटलं आई आज मला खिचडी खायची, तुम्ही काय खिचडी, आणि त्याला काय लागतं बाबा, बसा आता 15 मिनिटात कुकर मध्ये टाकते 3 शिट्ट्या, खाली जळगाव मध्ये चिकलवाडी वरती तांदूळ वाढला झाली खिचडी. तांदूळ, तुरीचा, शेंगदाणे, मीठ, मिरची, मसाला, कांदी, बटाटी, टमाटे, तेल, जिरा, हळद, पाणी
कढीपत्ता काही राहिला असेल टाकून द्या म्हणजे स्वादिष्ट होईल. ही अशी खिचडी, त्याला काय लागतं मला? पण आई तुमच्या घरात नेमका तांदूळ संपू द्या. तुम्हाला कळत अरे बाबा पारस महाराज कधी नव्हता आला आणि काय बाई पोरानं मागितलं म्हणे खिचडी करा आणि काय माझं दळबद्री नशीब तांदळाचाच पत्ता. तुम्ही काय कराल? शेजारच्या घरात जाल आणि आईला सांगा अक्का पारस महाराज येईल शे आणि त्याला खिचडी खाणं शे मार आणि घरमध्ये कसं तांदूळ पतडा नाही देश का माय पाव किलोच ना. मग ती अक्का काय म्हणली जाण बाई का तांदूळी भरती गोष्ट शे लिजा एक काम करणे तर पारस महाराज आता लई आपण आठच करू म्हणजे ती गोष्ट बी तयार. म्हणजे माझ्यासारखा सामान्य वारकरी तुमच्या घरी आला तर तुम्ही जे म्हणाल ते आम्ही जे मागू ते. आता मला सांगा जर खरंच तुकोबार आले तर तुकोबार जे मागितलं ते द्याल की नाही? बोला म्हणजे द्याल की नाही? आज तुकोबार आपल्या दारी आलेला आहे. वैकुंठवासी अनिल महाराजांच्या स्मरणार्थ हा जो सोहळा चालू आहे. आजचा अभंग ज्या संतांचा अभंग कीर्तनकाराने घेतला ते संत या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कीर्तनकार निमित्त महाराज म्हणून कीर्तनाला येत असताना आपण ज्ञानवरात तुकोबाराच्या समोर बसलो ही भावना असू द्यावा. मनोरंजनाचं साधन कीर्तन नाही. लक्षात घ्या हल्लीच्या काळात लोकांचं कीर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. हे कीर्तन टाइमपासाचं साधन नाही बाबा, मनोरंजनाचं साधन नाहीये. हे कीर्तन हिताचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे. साक्षात पांडुरंग परमात्मा इथे उपस्थित असतात. म्हणून आज तुकोबार आपल्याकडे मागणार आहेत. आपण तुकोबार द्याल की न द्याल? महाराजांचं एकच म्हणणं आहे तुम्ही दुसरं काही देऊ नका. चिंता पाय मने विठोबाचे, चिंता पाय मने विठोबाचे. लक्षात घ्या आम्हाला काय पाहिजे? चिंता पाय म्हणे विठो देवाचं स्मरण तुम्ही करा. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोडा लहाना दान इतुकेचे द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम. राम स्मरागा राम म्हणागा. आपण म्हणावा म्हणजे त्यांचं जे दान आहे ते काय? आपण नामचिंतन करणं हे त्यांचं काय. आता माझा प्रश्न सर्वांना ऐका. तुकाराम महाराजांना आपल्याला सुखी करायचं का दुःखी? बोला काय करायचं? सुखी जरा मोठ्याने बोला ना. सुखी करायचं का दुःखी? सुखी करायचं. बरोबर आहे. दुःख त्यांनी खूप भोगलेले प्रापंचिक दुःख. आता मात्र आपण त्यांना दुःखी करू नका. तुकोबारांना सुखी जर करायचं असेल तर महाराजांचं एकच म्हणणं आहे आम्ही तेने सुखी. आता बसल्या सर्व मायबापांनो आपण तुकोबारांना वचन दिलेलं की आम्ही तुम्हाला काय करू. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? विठ्ठल नामाचं चिंतन करावं लागेल. राम नामाचं. हे बघा तुम्ही मला नाही शब्द दिला, मला नाही बरं का. कुणाला दिलाय? माझ्यासारखा सामान्य व्यक्ती तुमच्याकडे आला तर तुम्ही तुकोबाराचं नाव घेणाऱ्याला पोटभर खाऊ घालता, त्याला सुखी करता. तर तुकोबारा साक्षात आपल्याकडे जर आले म्हणून महाराज आम्ही प्राण देऊ फक्त महाराज आहे. बरोबर फक्त महाराज. महाराज आलेलेच आहेत. त्यांनी दुसरं काही नाही मागितलं. फक्त तुम्ही देवाचं चिंतन करा. हे दान द्या म्हणले. द्याल का न द्याल? बोला ना बाबा. द्याल ना आई? तुम्ही द्याल की न द्याल? द्याल ना? सर्वांनी द्या तुमचं कल्याण होईल. नाहीतर सांगू का भिवंडी झाल्याशिवाय राहणार. देवाचं चिंतन करा. देवाचं चिंतन करा. राम म्हणता रामची होईजे पदी बैसोन पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विठोबा. ताळी वाजवा.
चवी आन रस रुचता केवी तुका म्हणे चाखोने सांगे मज अनुभव आहे अंगे. आपली वेळ संपलेली आहे आणि आपण फार दुरून आलेला आहात. बऱ्याच दूरवर आपल्याला जायचं आहे. थंडीचे दिवस आहे, काळजी घेतली पाहिजे. श्रोता हा साक्षात देवा समान असतो म्हणून आपण आपल्या देवाची काळजी घेतली पाहिजे. प्रभू तुम्ही यशाची आहे की नाही. हा एक सांगू, ज्ञानावय तुकोबर थोडी कृपा करतात तर हे व्यासपीठ मिळतात. थोडी कृपा केली, अजून थोडी जास्त कृपा ज्ञानावर तुकोबांनी केली आणि अजून थोडी जास्त कृपा केली तर तुम्ही जिथे बसलाय ना ते मिळत. हे ज्ञानवर तुकोबराची आपल्यावर श्रेष्ठ कृपा आहे, मोठी कृपा आहे. एक सांगू, इथे बसलेलाच इथे येतो म्हणून खरे कृपा पात्र श्रोते असतात. श्रवणम कीर्तनम विष्णू, श्रवण भक्ती तुम्ही ऐकाल तर इथे या म्हणून विशेष कृपा पात्र असते. श्रोता बनणं एवढं सामान्य नाही. श्रवणे कीर्तने झाले ते पाव संकाधिक जाण, श्रवण भक्ती एवढी मोठी आहे. आणि म्हणून श्रवणे अर्थे पठणे साक्षात भगवंताचं सर्व. कीर्तनातलं श्रवण म्हणजे सामान्य श्रवण नाही. हा, पण आपलं श्रवण आता बिघडत चाललंय. आपलं श्रवण सामान्य नाही राहिलं. ज्ञानोबा तुकोबराचे अभंग आपल्याला ऐकायला नको वाटतात. त्या ओव्या आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आपल्याला आमच्याकडे म्हण आहे, चिटिंग चिपडांग असले दळभद्री श्रोते झालेत काही काही ठिकाणी. हे चिटिंग चिपडांग दळभद्री श्रोते बनू नका. ज्ञानोबा तुकोबराची कृपा प्राप्त करा. त्यांच्या वचनाचा आदर करा, त्यांच्या वचनाचा सन्मान करा. बाबांनो, सांगायचं तात्पर्य मला या ठिकाणी संत त्यांच्या वाणीतून स्वतःचा अनुभव प्रगट करा. काका, जेवणच केलं नाही तर भूक जाईल कशी. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का घडे पाक घरोघरी. अन्नाच्या वासाने भूक नाही जाते, ते सेवन करावं लागतं. तसं राम नाम घ्या, राम नाम घ्या, राम नाम घ्या असं म्हणून चालणार नाही, स्वतः घ्यावं लागेल ना. देखोनी जीवन जरी जाय तहान तरी का साठवण घरोघरी. पाण्याला पाहिलं म्हणे मला ताण लागली, अय पाण्या नमस्कार केला. पाणी काय तहान जाऊ दे, अति घ्यावं लागेल. देखोनी जीवन जरी जाय तहान, तर पाण्याला पाहून ताण गेली असती तर माठात भरायची गरज नसती. म्हणून राम नाम घ्या, राम नाम घ्या असं म्हणण्यापेक्षा ते स्वतः घ्या, तेव्हा कळेल आपला तो आनंद, तो अनुभव येतो. मला म्हणतात मला आलेला हा अनुभव मी तुमच्या पुढे सांग. अनुभव आले अंगा ते या जगात येत असत. एक अनुभव असा आहे तो स्वतः घेऊ नये आणि जगालाही देऊ नये. दुसरा अनुभव असा आहे स्वतः घेतला तरी जगाला देऊ नये. तिसरा अनुभव असा आहे स्वतः न घेता जगाला द्यावा. आणि चौथा अनुभव असा आहे स्वतःही घ्यावा आणि जगालाही द्यावा. विष पिण्याचा अनुभव स्वतः घ्यावा का? नाही. मग जगाला द्यावा का? नाही. असं मस्त लागतो होते मी आता बुजवर घेऊन आलो असं म्हणता येईल. हा अनुभव स्वतःही घ्यायचा आणि जगालाही द्यायचा. काका, माफी मागून बोलतो. एकाच्या बायकोने एकाला असं बदाड 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 बदाडलं. अरे बापरे, कठीण. जान जानी देत जाणार. असं मारलं. मग तो चौकात येऊन असं सांगेल का, बाबो आमच्या घरी एक गंमत घडली, माझ्या बायकोने मला असं जोडपलो. म्हणजे हा अनुभव त्याने घेतला असला तरी जगाला देऊ. ही गोळी घ्या, तुमचं डोकं दुखणं बंद होईल. डॉक्टर काका घेत नाही पण जगाला देतात. आणि एक अनुभव असा आहे तो स्वतःही घ्यावा आणि जगालाही द्यावा. तो का म्हणे चाकोने सांगे मग अनुभव आहे. राम राम स्मरा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर टाळी वाजवा सर्वांना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवा करून
बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल माफ करा, जे चांगलं असेल ते संत सज्जनांचे ते घ्या, जीवनात त्याचे अनुभव करा. जाता जाता एकच संदेश सगळ्यांना, गळ्यात पवित्र अशी तुळशी माला धारण करा, एकादशीचं व्रत करा, आई वडिलांचा सांभाळ करा, व्यसन करू नका, मांसाहार करू नका, गोड आणि पवित्र जीवन जगा बाबा, गोड आणि पवित्र चांगलं जीवन जगा. एक सांगता का, जाता जाता प्रेमाची 4 माणसं कमवून घ्या. प्रेमाची 4 माणसं. भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेमध्ये संवाद आहे. माझा प्रताप दाखवू का तुम्हाला, लक्ष्मीने सांगितलं. विष्णू परमात्माने दाखव. प्रेत यात्रा चालली होती आणि त्या प्रेत यात्रेचे म्हणजे खांदेकरच्या समोर 500-500चे 1000-1000चे बंड टाकले. 500 बंड पैशाचे. यांनी खांदा सोडला, हे खांद्यावरच खाली दणकून आदळले आणि पैसे वेचायला लागले. लक्ष्मी माता हसायला लागली. ने बघितला का चमत्कार, खांदेकरांनी खांदा सोडला, काय प्रताप आहे माझा. लक्ष्मी माता विष्णू परमात्मा म्हणले, काय प्रताप आहे तुझा, जे तिरडीवर ते उठलं सुद्धा नाही. म्हणजे हे जे आहे हे फक्त तिरडीवर जाईपर्यंतच. त्याच्यानंतर अजून थोडं मागून बोलतो, कदाचित कुणाच्या मनाला लागू शकतं. ऐका, किती लोक ठेवायला आले यालाही महत्व नाहीये, तिथून पुढचा आपला प्रवास कसा होतो याला फार महत्व. आंतरिक कर्म आपल्या उपयोग, कर्मानुभव गस्यती जीव. हल्लीच्या काळात कोणी कोणाला ठेवायला जाऊ शकतं. धनानि भूमोपश्वष्ट गोष्टी भार्या गृहद्वारी नस्मश देह सितायं परलोक मार्गे कर्मानुभव गस्यती जीव. काका, जिंदगी एक वनडे मैच की तरह है, यहाँ पर रन बढ़ रहे हैं और ओवर घट रही है. रन यानी धन बढ़ रहा है, ओवर यानी उम्र आयुष्य घट रहा है. तो राम नाम के, विठल नाम के, हरि नाम के, कृष्ण नाम के चौकार शक्कर लगायो, ताकि ऊपर बैठा हुआ अंपायर हमें मोक्ष की ट्रॉफी दे सके. मोक्ष की ट्रॉफी दे सके. म्हणून धन कमाल तर निधन झालं की धनाला किंमत नाही. एक सांगू, खांदेकरी म्हणून 4 माणसं लागतात. निदान ती 4 माणसं आपल्या जीवनात कमवून घ्या, जे खांद्याला लागणार. आपल्याला खांदा, ज्यांचा खांदा लागणार किती कमवत, 4 माणसं. अजून सांगू, गोर गरिबावर प्रेम करा. श्रीमंत माणसं 4 व्हीलर घेऊन स्मशानात भूमीत येत असतात आणि गरीब लोक आपल्यासाठी लाकडं गोळा करत असतात. पण गरीबांना कमी समजू नका, कुणाला हिणू नका, कुणाच्या परिस्थितीवर, कुणाच्या शारीरिक अंगावर हसू नका. मायबाप हो, मनुष्य जो कोणी असेल, गरीब असेल श्रीमंत, कसली गरीब आणि श्रीमंती आली महाराज. हे शमशान तेरा इरादा कितना नेक है, ज्या धनवान और गरीब का बिस्तर एक है, सबकी राख. काय गरीब आणि श्रीमंती, गोधड्या गरीब आणि श्रीमंती, हेर पैसे पाहिजे, काही गरीब आणि श्रीमंती. सगळे गावाचीच पोळी खातात. मग श्रीमंतांनी सोन्याची बिस्किट खाव ना, त्याने कोण पार्लेजी खाव. आपला त्याचा त्याचा तो भाव, काही गरीब नसेल. म्हणून मनुष्य जीवनात 4 माणसं प्रेमाची कमवून घ्या. आई वडिलाचा सांभाळ करा. सकळ तीर्थाची धुळे जे का, माता पित्रे तयासी विषयी श्री लोणी की जे. म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. आणि जाता जाता पुन्हा आठवण करून देतो, तुम्ही वचन दिले तुकोबरांना सुखी करण्याचं. तुकोबरांना वचन दिले ना सुखी करण्याचं. जाता जाता, कारण आठवण न जात लोकांना, म्हणून जाता जाता शेवट सांगतो, तुम्ही वचन दिलंय, 1 माळा सकाळी विठ्ठल नामाची, 1 माळा संध्याकाळी विठ्ठल. राम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जो तुम्हाला आवडेल तो मंत्र म्हणा, पण तुकोबराचं त्यात सुख आहे, तुकोबराचं त्यात समाधान आहे. म्हणून आमच्या तुकोबरांना किती दिवस दारिद्र्यात ठेवता बरं. आयुष्यभर त्यांनी कष्ट केले आपल्यासाठी. समूह हे सगळं जे वैभव आज प्राप्त झालं, सोन्याचे दिवस झाले, हे चालवणारा कोण असेल तर तुकोबराचा एक अभंग आहे. या अभंगावर हे सगळं चालतंय महाराज. अभंग नसते तर कसले साऊंड सिस्टम, कसलं कीर्तन, कसलं एक अभंग माणसं. अजून थोडं पुढे बोल. तुकोबराने जे कमवलं ते जगामध्ये कोणालाच कमवता आलं नाही. काय कमवलं तुकोबा? तुकोबराच्या अभंगांचा अर्थ सांगून अर्थ कमवणारे कमी नाहीत. तुकोबराच्या अभंगांचा अर्थ सांगून अर्थ कमवण्याची संख्या कमी नाही महाराज. पण अर्थ कमवणाऱ्यांना कोण तुकोबरा म्हणतं? शेवटी तुकोबरा ते तुकोबरा आणि गाथा तो गाथा ही तुकोबरा. म्हणून ज्ञानोबरा तुकोबरा समजून घ्या, त्यांचे विचार आपण आत्मसात करा, थोडा प्रयत्न करा. साधू संतांचा आपण मोठी गंमत आहे. लोकांच्या अंगात देवी येते पण ज्ञानोबा येत नाही, हे विशेषच आहे. एखाद्याच्या अंगात तुकोबा यावे, एखाद्याच्या अंगात तुकोबा यावे, एखाद्याच्या अंगात ज्ञानोबा यावे, ते येताना दिसत नाही. मोठी गंमत आहे. मला कोणाची चेष्टा नाही करायची.
म्हणून ज्ञानोबा तुकोबांना दृष्टी समोर ठेवा आणि आपलं सुंदर जीवन आपण जगावं. एक सांगू, हा माझा वारकरी आहे, हा माझा वारकरी आहे, हे ज्ञानोबांनी म्हटलं पाहिजे. हा माऊलींनी म्हटलं. माऊलींच्या समाधीस्थळी जाताना आपल्या कुकर्माने मान खाली घालू नये, वाटू नये आपल्याला, असं आपलं वागणं. हा माझा वारकरी आहे ही भावना. भक्तोसी मी, देवाने म्हणावं भक्त. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कीर्तनाला श्रोते किती याला महत्व नाही, श्रोते कोणत्या लेव्हलचे याला फार महत्व आहे. कीर्तनाला श्रोते कोणते आहेत याला महत्व नाही, श्रोते कोणत्या लेव्हलचे याला महत्व आहे. आणि म्हणून माझं एकंदरीत या ठिकाणी हे सांगणं आहे, ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था हेच कार्य करते. ज्ञानोबा तुकोबाराचं आणि विचार उचलून वैकुंठवासी अनिल महाराज जमदडे म्हणजे उर्फ माऊलींनी ही फार मोठं कार्य हाती घेतलंय. भगवंताने त्यांना आपल्यातून नेलं, त्याला इलाज नाही तिथे कोणाचं काही मग तेथे नाही चालले का. त्याच स्वरूपामध्ये माऊली सुवर्णाताई महाराज आपल्याला मिळालेले आहेत आणि ताईंनी माईंनी हे कार्य पुन्हा तसंच्या तसं त्यांचं कार्य, त्यांची स्वप्नपूर्ती करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. आणि आई वडिलाप्रमाणे भावा बहिणीप्रमाणे आपण माईंच्या पाठीमागे आहोत, निश्चितच आहोत. म्हणून बाबा हे कार्य खूप मोठं व्हावं आणि हीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अनिल महाराजांना ठरेल. आपण सर्वांनी सहकार्य करा, उदार अंतकरणाने मदत करा, दान धर्म करा, सत्संग करा. हेच खऱ्या अर्थाने आपल्या महाराजांना श्रद्धांजली ठरेल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सेवेला पुनश्च एकदा ज्यांच्या उदार अंतकरणाचं दातृत्व, अन्नदातृत्व, अन्नदान सेवा या ठिकाणी घडली त्या महंत हरिभक्तीपरायण शिवलक्ष्मी आईसाहेब यांच्या उदार दातृत्वाची सेवा होते. आणखीनही बऱ्याच वारकऱ्यांची मदत या ठिकाणी होते. अशीच मदत करा महाराज. ही मदत निश्चितच सकारणे लागते. या सगळ्या लेकरांना या ठिकाणी हे कार्य जे चालू आहे आपण सगळ्यांना श्रुत आहे, ज्ञात आहे. आई वडील नसलेली काही मुलं आहेत, काहींना आई नाही, काहींना वडील नाही, अशी अनाथ लेकर आहेत. अनाथांची माय म्हणून ते प्रसिद्धही होते महाराज. आणि खऱ्या अर्थाने हे मोठं कार्य आहे, ज्ञानोबा तुकोबारांचं हे कार्य आहे. आणि सगळी कीर्तनकार मंडळी गावात परिसरातील या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे अनिल महाराजांप्रती असलेलं प्रेम आहे. आणि सर्वांची भावना ही आहे की महाराजांचा स्वभावच असा होता, ते कोणतेही महाराज, मला समाधान महाराज म्हणजे कोणत्याही महाराजांचा असं स्केच करून घ्यायचे व्हायचा. आणि हे झाल्याच काय प्रतीक आहे, महाराज हे झाल्याच प्रतीक आहे. आणि म्हणून अशी माऊली आम्हाला सोडून जायला नको होती. वाट पाहणारी माऊली आज त्यांच्या पुण्यस्मरणात कीर्तन सेवा करावी लागते. हे आमच्या जीवनातलं दुर्दैव म्हणा, त्याला इलाज नाही तिथे. म्हणून मला सांगायचं तात्पर्य या ठिकाणी एकच असो, ही खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली होईल. महाराजांसाठी आपण नामस्मरण करा, चांगलं जीवन जगा, पुढे जीवन जगा. माईंनी मला फोन केला, आमच्या हरिभक्तीपरायण गणेश महाराज पौरीकर आमच्या गावाजवळचे आहेत. आणि महाराजांनी मला फोन केला, भाऊसाहेब महाराजांनी घेतलं. आणि गणेश महाराजांचा फोन आला, महाराज अशी अडचण आहे. मी होकार दिला. आणि गणेश महाराज सुद्धा याच संस्थेने घडवलेले आहेत, आमच्या गावाजवळ आहेत. महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आलेल्या सर्व माझ्या वारकरी मायापांच्या चरणाने नतमस्तक होतो, विनंती करतो. काही चुकलं असेल, कोणाच्या मनाला लागलं असेल, बोसलं असेल, माझे शब्द मला परत द्या, मी घेऊन जाईल. पण जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या. मला माहिती आहे आई वडील मुलाची चूक पदरात घालत असतात. म्हणून तुम्हाला 3 मुलं असतील, मला 4, 2 असतील तर 3. तुम्हाला 1 मुलगा असेल तर मी दुसरा आहे समजाच. नसतील तर मला दत्तक घ्या, मी यायला तयार आहे. मी तुम्हाला फार जडही होणार. मी खातो कमी पण आणतो जास्त, टेन्शन द्या. आता कसं हसला जाता जाता पांडुरंगाला विनंती करतो, पांडुरंगा माझ्या सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असंच हसू असू दे, त्यांना दुःख देऊ नको, त्यांना सुखात ठेव, चांगली सद्बुद्धी दे. एवढाच संदेश ठेवतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. बोला ना, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद जी. अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनिया, ऐसे सुख वचनिया आहे. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, ऐसे
सुख वचने आए विश्वास अनुभव पाए विश्वासे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे विश्वासे विश्वासे
ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी विठ्ठल जय 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 विठ्ठला, बोले जय भोले